नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी मंगेश जिपकाटे, श्री साई कोचिंग क्लासेस शिर्डी या माध्यमातून आपल्या संपर्कामध्ये आहे. तर आज आपला फिजिक्स 12वीचा जो फिजिक्स विषय आहे त्याच्यामध्ये फोर्थ पिरियड. तर आधीच्या पिरियडला आपण बँकिंग ऑफ रोड पण हॉरिझॉन्टल रोडवर बघितलं. आता आपल्याला जे बघायचं आहे ते आहे बँकिंग ऑफ रोड, म्हणजे टर्निंग वरनं आपण जो रोड आहे तो इन्क्लाइन करतो, तिरपा करतो. तर त्याच्याशी रिलेटेड आज खूप महत्वाचं डेरिवेशन आहे. बरोबर, सगळ्यांनी समजून घ्या. पहिल्यांदा आपण बघू बँकिंग ऑफ रोड. आधी डायग्राम समजून घेऊ बघा. तर या ठिकाणी हा हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे, हॉरिझॉन्टल आहे आणि असा कर्व रोड आहे, कर्व असं या पद्धतीनं रोड आहे, तो या पद्धतीनं रोड आहे. त्यानंतर हे हॉरिझॉन्टल लेवल आहे आणि हा इन्क्लाइंड आहे. इन्क्लाइंड आहे तर याचा अर्थ काय, की बाहेरची जी साईड आहे ती उंच आहे. आउटर एज ऑफ द रोड इज ॲट हायर लेवल दॅन द इनर एज. म्हणजे आउटर एज जी आहे ती उंच आणि इनर एज जी आहे ती आहे खाली. तर आणि इथं हॉरिझॉन्टल रोड आणि इन्क्लाइंड रोड याच्यामध्ये जो अँगल आहे तो आहे अँगल ऑफ बँकिंग. थिटा अँगल, अँगल ऑफ बँकिंग. तर आधी डेफिनेशन समजून घेऊ आपण. बघा आता या ठिकाणी बँकिंग ऑफ रोड, बँकिंग ऑफ रोड काय बघा, द प्रोसेस ऑफ रेजिंग, रेज करणे म्हणजे उंच करणं. द प्रोसेस ऑफ रेजिंग आउटर एज ऑफ द रोड, रोडची जी बाजू आहे ती उंच करणं, आउटर एज, आउटर एज ऑफ द रोड ओव्हर इट्स इनर एज, इनर एजच्या वर, ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल, ठराविक अँगलनी. तर याला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड. मग कसं लिहिलं तुम्हाला एकत्र सांगा. द प्रोसेस ऑफ रेजिंग आउटर एज ऑफ द रोड ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल इज नोन ॲज बँकिंग ऑफ रोड. त्यानंतर अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल रोड आणि बँक रोड याच्यामधला जो अँगल राहतो तर त्याला आपण अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. द अँगल मेड बाय, अँगल तयार केलाय, कोणी तयार केला, अँगल मेड बाय बँक रोड सरफेस विथ द हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल सोबत विथ द हॉरिझॉन्टल, इट इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग. याला आपण नाव लिहितो अँगल ऑफ बँकिंग. त्यानंतर एक्सप्रेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग, अँगल ऑफ बँकिंग साठी एक्सप्रेशन कसं आहे तर ते डेरिवेशन बघू. आता या ठिकाणी एक व्हेकल आहे जो कर रोड वरून ड्राईव्ह होत आहे, कर रोडवर. तर तो जो कर रोडवरनं ड्राईव्ह होत आहे तर त्या व्हेइकल्स रिलेटेड काही टर्म आहेत. तर एक म्हणजे यम, यम म्हणजे मास ऑफ द व्हेइकल, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ द व्हेइकल टर्निंग वरून जाताना. त्यानंतर तो जो रोड आहे तो कर्व आहे, तर तो आर म्हणजे या ठिकाणी रेडियस ऑफ कर्वेचर ऑफ द रोड आणि थिटा बी द अँगल ऑफ बँकिंग, थिटा आहे अँगल ऑफ बँकिंग. त्यानंतर आता आपल्याला खूप महत्वाचं डेरिवेशन आहे, आपण एक एक टर्म बघू आपण. या ठिकाणी बघा, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, हॉरिझॉन्टल रोड, यानंतर हा इन्क्लाइन रोड आहे. तर ही जी सिच्युएशन आहे, आउटर एज जी आहे ती उंच केलेली आहे. तर याला आपण जे आहे, याला जो आपल्याला म्हणता येईल की हा जो पार्ट आहे याला आपल्याला म्हणता येईल की बँकिंग ऑफ रोड. यानंतर हॉरिझॉन्टल आणि हा इन्क्लाइन, तर याच्यामधला जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ बँकिंग म्हणता येईल. तर आता या ठिकाणी एक एक टर्म बघा जरा. डब्ल्यू म्हणजे वेट एम जी आणि तो व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड वेट एम जी. त्यानंतर एन म्हणजे आहे नॉर्मल रिॲक्शन. तर हा जो सरफेस आहे इन्क्लाइंड सरफेस त्याला परपेंडिक्युलर, तर त्या लाईनला तुम्हाला नॉर्मल म्हणता येईल. यानंतर थिटा म्हणजे आहे अँगल ऑफ बँकिंग, हा जो अँगल थिटा आहे त्याला नाव लिहिते तुम्हाला अँगल ऑफ बँकिंग. यानंतर ए, ए म्हणजे आहे ऍक्सेलरेशन, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर, ए इज इक्वल टू. तर हे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. बघा आता पहिल्यांदा, इफ वी इग्नोर द फ्रिक्शनल फोर्स, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स आहे असं आपण सुरुवातीला कन्सिडर नाही करू. इफ वी इग्नोर द फ्रिक्शनल फोर्स अँड एअर रेजिस्टन्स वी गेट द मोस्ट सेफ स्पीड लिमिट ऑफ द व्हेइकल अँड द फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेइकल. म्हणजे मोस्ट सेफ स्पीड पण आपल्याला मिळेल आणि त्याच्यानंतर फोर्स ऍक्टिंग ऑन द व्हेइकल. तर कोणते कोणते फोर्स ऍक्ट होणार आहेत तर बघा, एक राहणार आहे वेट एमजी, वेट एमजी, आणि तो कुणाकडे राहणार आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड. हा वेट एमजी तो आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड.
यानंतर दुसरा आहे नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन तर या ठिकाणी आहे नॉर्मल रिॲक्शन. तर नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर आणि रिॲक्शन ऍक्शनचे अपोजिट काय आहे रिॲक्शन. तर हा इन्क्लाइन जो सरफेस आहे त्याला ती रिॲक्शन आहे या पद्धतीने. यानंतर आता ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे द नॉर्मल रिॲक्शन कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट्स. नॉर्मल रिॲक्शन जी आहे एन ते आपण दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व्ह करणार आहे डिवाइड करणार आहे. तर एक व्हर्टिकली अपवर्ड राहणार आहे एन कॉस थिटा आणि एक हॉरिझॉन्टल राहणार आहे एन साइन थिटा. मग तुम्हाला या ठिकाणी दोन नॉर्मल रिॲक्शनचे दोन कॉम्पोनंट मिळाले. एक आहे एन कॉस थिटा तो कुणाकडे राहणार आहे व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द नॉर्मल रिॲक्शन वरती दिशेला. त्यानंतर दुसरा आहे एन साइन थिटा. तर एन साइन थिटा का आहे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट ऑफ द नॉर्मल रिॲक्शन. हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट या पद्धतीने. यानंतर आता या ठिकाणी बघा की हा वरती आहे एन कॉस थिटा आणि खाली आहे एम जी. तर हे दोन व्हॅल्यू बॅलन्स होतील म्हणजे आपल्याला इक्वेशन कसं मिळेल बघा. weight of the vehicle mg balanced by the vertical component of the normal reaction. vertical component सोबत तो बॅलन्स झाला. मग आपल्याला काय मिळालं बघा बरं n cos theta is equal to mg 8. यानंतर n sin theta will provide the required centripetal force. तर तो रिक्वायर्ड सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. तर n sin theta चं जे रिलेशन आहे ते कसं तयार झालं बघा n sin theta is equal to mv square divided by r. आता हे जे दोन्ही इक्वेशन आहेत आपण डिवाइड करायचे. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड करू. मग काय मिळेल या ठिकाणी बघा n sin theta divided by n cos theta is equal to mv square divided by r divided by mg या पद्धतीने. आता n कॅन्सल होईल मग sin theta divided by cos theta म्हणजे काय असायला पाहिजे tan theta. एक tan theta मिळालं. यानंतर इथं कॅन्सल झालं म्हणजे v square divided by rg हे मिळालं. मग tan theta is equal to v square divided by rg हे रिलेशन मिळालं. यावरनं theta is equal to रिलेशन कसं मिळालं बघा बरं. theta is equal to tan inverse v square divided by rg. दिस इज द इक्वेशन फॉर अँगल ऑफ बँकिंग. हे जे इक्वेशन थिटाचं मिळालंय कोणाचं आहे अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग डिपेंड्स अपॉन. अँगल ऑफ बँकिंग कशावर डिपेंड आहे इथं लक्ष देतं. व्हेलॉसिटी आर, रेडियस ऑफ कर्वेचर आणि जी म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या तीन फॅक्टरवर डिपेंड आहे. बघा व्हेलॉसिटी ऑफ द व्हेकल अँगल ऑफ बँकिंग जो आहे तो व्हेलॉसिटीवर डिपेंड आहे. यानंतर रेडियस ऑफ रोड, रेडियस ऑफ कर्वेचर ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्यावर पण ते डिपेंड आहे. पण या इक्वेशन मध्ये ना कुठेच मास नाहीये बघा. हा जो इक्वेशन आहे याच्यामध्ये एम मास ऑफ द व्हेकल दिसतं का नाही कुठेच नाही. याचा अर्थ का होतो की अँगल ऑफ बँकिंग जे आहे अँगल ऑफ बँकिंग इंडिपेंडेंट अपॉन द मास ऑफ द व्हेकल. मास वरती डिपेंड नाही बरोबर या पद्धतीने. यानंतर मोस्ट सेफ स्पीड साठी जो इक्वेशन आहे बघा या ठिकाणी काय tan थिटा इज इक्वल टू v स्क्वेअर डिवाइडेड बाय rg. तर vs आपल्याला मिळणार या ठिकाणी जर आता आपण r इकडे आणला आणि g पण इकडे आणलं तर काय होईल v स्क्वेअर इज इक्वल टू rg tan थिटा. मग दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेऊ आपण मग आपल्याला काय मिळेल vs सेफ स्पीड साठी जो आहे तो इक्वेशन मिळेल स्क्वेअर रूट rg tan थिटा या पद्धतीने. इन प्रॅक्टिस व्हेकल नेव्हर मूव्ह एक्झॅक्टली विथ दिस स्पीड. म्हणजे प्रॅक्टिस मध्ये आपण एवढ्या स्पीडने काही ट्रॅव्हल होतो असं नाहीये. स्पीड ऑफ द व्हेकल इज मोर ऑर लेस दॅन vs. म्हणजे व्हेकलचा जो स्पीड आहे एक तर या स्पीड पेक्षा जास्त पण असेल कदाचित किंवा कमी पण एवढा असू शकतो पण जास्त किंवा कमी पण असू शकतो. फॉर अदर स्पीड फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑल्सो सपोर्ट्स ऑन द मोशन ऑफ द व्हेकल. म्हणजे या ठिकाणी स्टॅटिक फ्रिक्शन जो आपण बघितला पुण्यामध्ये रोड सरफेस आणि टायर याच्यामध्ये हे टायर आहेत आणि रोड सरफेस तर याच्यामध्ये जो स्टॅटिक फ्रिक्शन आहे तो पण त्या ठिकाणी ऍक्ट होतो. तर आता या ठिकाणी ते पण आपण कन्सिडर करू. बघा केस 1 कन्सिडर व्हेकल मुव्हिंग विथ स्पीड v1 विच इज लेस दॅन vs. म्हणजे मॅक्झिमम सेट स्पीड आहे ना त्याच्यापेक्षा जरा कमी आहे. तर या ठिकाणी काय इन दिस केस फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द bank road surface and tire of the vehicle acting along the surface and directed upward as shown. आता या ठिकाणी बघा जो इथे एक फोर्स दाखवलेला आहे बघा हा एफ एफ एस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन या दिशेला दाखवलेला आहे.
तर एफएस चे ना दोन कॉम्पोनंट आहेत. कोणते दोन कॉम्पोनंट आहेत बघा. एक आहे एफ साइन थिटा. तर एफ सोबत आणि एच सोबत थिटा सोबत इकडे हॉरिझॉन्टल अँगल तयार झाला. तर एक्स ऍक्सिसला ना कॉस थिटा आणि वाय ऍक्सिसला साइन थिटा. तर या पद्धतीने इक्वेशन मिळालं आपल्याला. मग आता या ठिकाणी बघा, फ्रिक्शनल फोर्स एफ. येस, फ्रिक्शनल फोर्स एफ एफ कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. एफ एस चे या ठिकाणी दोन कॉम्पोनंट. कोणते दोन कॉम्पोनंट बघा, एफ एस कॉस थिटा. तर एफ एस कॉस थिटा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे, अलॉंग द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. यानंतर दुसरा जो आहे तो आहे एफ एस साइन थिटा. एफ एस साइन थिटा या पद्धतीनं व्हर्टिकली अपवर्ड आहे. मग काय इथं अलॉंग व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन, वरच्या दिशेला आहे. मग आता ही जी डायग्राम आहे, डायग्राम वरनं आपण बघू. आता या दिशेला काय बघा, मग आता आपण पहिल्यांदा या ठिकाणी जे आहे ते व्हर्टिकल डायरेक्शन बघू. आता व्हर्टिकल डायरेक्शन बघितलं ना, तर वरती काय एफ एस साइन थिटा आणि एन कॉस थिटा. मग बघा, एफ एस साइन थिटा आणि एन कॉस थिटा ते एकाच दिशेला असल्यामुळं प्लस आलं इथं, आणि डाऊनवर्ड डायरेक्शनला एम जे आहे बघा, लक्षात येईल. डाऊनवर्ड डायरेक्शनला एम जे आणि अपवर्ड डायरेक्शनला काय एन कॉस थिटा आणि एफ एस साइन थिटा. हे रिलेशन आपल्याला मिळालं एक. यानंतर दुसरा तर हॉरिझॉन्टल डायरेक्शनला बघू. तर या दिशेला आहे एन साइन थिटा आणि या दिशेला आहे एफ एस कॉस थिटा. मग का लिहिलं एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. तर हे का बरं इथं मायनस आलं, कारण की दोघांची डायरेक्शन जी आहे ती कशी आहे, अपोजिट. एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा. यानंतर आता या बाजूला ना सेंट्रिपिटल फोर्स आहे, तर मग इक्वेशन काय येणार आहे, एम व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. तर मग रिलेशन काय मिळालं, एम व्ही वन स्क्वेअर डिवायडेड बाय आर. तर हे रिलेशन आपल्याला मिळालं या ठिकाणी. त्यानंतर आता हे जे दोन इक्वेशन मिळाले ना, फॉर मिनिमम पॉसिबल स्पीड फोर्स ऑफ फ्रिक्शन शुड बी मॅक्झिमम. तर मग आपण या ठिकाणी एफ एस जे आहे लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, त्याच्या ठिकाणी आपण म्यू एस इंटू एन, एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन, हे टर्म ठेवणार. आणि हे जे इक्वेशन आहे त्याला आपण डिवाइड करू. इक्वेशन जो 2 आहे, डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. मग आता आपल्याला काय मिळेल बघा, एम व्ही वन स्क्वेअर डिवायडेड बाय आर डिवायडेड बाय एम जी इज इक्वल टू एन साइन थिटा मायनस एफ एस कॉस थिटा डिवायडेड बाय एफ एस साइन थिटा प्लस एन कॉस थिटा. हे रिलेशन मिळालं. मग आता आपण या ठिकाणी कंडिशन चेंज करू. V1 च्या ठिकाणी लो आपण V1 मिनिमम, बरोबर, ते स्क्वेअर आहे म्हणून स्क्वेअर लिहिलं. यानंतर एफ एस च्या ठिकाणी आता हे लिहिलेलं आहे म्यू एस इंटू एन, म्यू एस इंटू एन हे लिहिलं. डिनॉमिनेटर मध्ये आता हे एम कट झालं इथं, मग आर जी डिनॉमिनेटर मध्ये उरलं. त्यानंतर म्यू एस इंटू एन. मग आता आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये एन कॉमन काढू आणि कॅन्सल करू. मग काय मिळेल आपल्याला, V1 स्क्वेअर मिनिमम डिवायडेड बाय आर जी इज इक्वल टू साइन थिटा मायनस म्यू एस कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा प्लस म्यू एस इंटू साइन थिटा. मग आता हे जे आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर त्याला आपण कॉस थिटाने डिवाइड करू. तर इथं बघा, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा मिळालं. कॉस थिटा एक कॅन्सल होईल. त्यानंतर कॉस थिटा बाय कॉस थिटा म्हणजे कॅन्सल झालं, 1 मिळालं. त्यानंतर साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा म्हणजे काय मिळेल, टॅन थिटा. मग त्या ठिकाणी आपण आर जी ला इकडे शिफ्ट करू. मग आपल्याला काय मिळेल, V1 स्क्वेअर मिनिमम इज इक्वल टू आर जी मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट मध्ये काय आलं, टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. मग आता दोन्ही साईडचा आपण स्क्वेअर रूट घेऊ. आता स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय होईल, V1 मिनिमम इज इक्वल टू व्ही मिनिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट. कोणाचं स्क्वेअर रूट आहे, आर जी, आणि ब्रॅकेट मध्ये काय टॅन थिटा मायनस म्यू एस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू एस इंटू टॅन थिटा. त्या ठिकाणी काय, याच्यानं काही कंडिशन आहेत बघा. कन्सिडर व्हेकल मुव्हिंग विथ स्पीड V1 विच इज लेस दॅन वेलॉसिटी V1 नी मूव्ह होत आहे. तर या ठिकाणी काही कंडिशन आहे, बघू आपण.
आता या ठिकाणी आपण एक सिच्युएशन बघितली, त्याच्यामध्ये बघा केस 1 काय, कन्सिडर अ व्हेकल मुव्हिंग विथ स्पीड v1 विच इज लेस दॅन लेस v1 लेस. त्या ठिकाणी पुढची जी कंडिशन आहे याच्यामध्ये v1 इज ग्रेटर, इथं ग्रेटर पाहिजे होतं, करेक्शन आहे थोडस, इथं लेस आहे आणि आता इथं ग्रेटर पाहिजे होतं, ग्रेटर v1 इज ग्रेटर दॅन vs. आता या ठिकाणी इन दिस केस, या ठिकाणी मध्ये काय, इन दिस केस द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द बँक रोड अँड सरफेस टायर्स ऑफ द व्हेकल ऍक्टिंग अलॉंग द सरफेस अँड डायरेक्टेड अपवर्ड्स. या ठिकाणी तर त्या ठिकाणी सिच्युएशन बघा की या दिशेला एफएस आहे, या दिशेला खालच्या दिशेला एफएस, तर फ्रिक्शनल फोर्स जो आहे एफएस कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. मग अशी आपण त्याला ब्रेक केलं तर काय, एफएस कॉस थिटा तो हॉरिझॉन्टल आहे इकडे या दिशेला, हॉरिझॉन्टल, आणि तो सेंटरकडे आहे. यानंतर पुढे आहे एफएस साइन थिटा, तर तो व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनला एफएस साइन थिटा. त्या डायग्राम वरून लक्षात येईल काय, का लक्षात येईल बघा बरं, एम जी प्लस एफ एस साइन थिटा, बघा एम जी प्लस काय एफ एस साइन थिटा, एम जी प्लस एफ एस साइन थिटा, आणि वरच्या दिशेला एकच आहे एन कॉस थिटा, एक झाला. यानंतर आता डायग्राम वरनं आपण हॉरिझॉन्टल सिच्युएशन बघतो. हॉरिझॉन्टल सिच्युएशन मध्ये काय बघा, इकडे एन साइन थिटा आणि इकडे काय परत एफ एस कॉस थिटा, आणि इकडेच काय राहणार आहे एम बी स्क्वेअर डिवायडेड बाय आर, या पद्धतीने एम बी टू स्क्वेअर डिवायडेड बाय आर इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ एस कॉस थिटा, हे दुसरं इक्वेशन. आता या ठिकाणी काय बघा, याला इक्वेशनला डिवाइड करायचं तर काय मिळालं, एम बी टू स्क्वेअर डिवायडेड बाय आर डिवायडेड बाय एम जी. मग आता हे रिलेशन मिळालं. मग आता या ठिकाणी काही ज्या टर्म आहेत या ठिकाणी एक एम टर्म कॅन्सल होईल. यानंतर बघा एम टर्म कॅन्सल झाल्यानंतर व्ही टू स्क्वेअर डिवायडेड बाय आर जे, इक्वेशन 3 मिळालं आपल्याला. लेट व्ही मॅक्झिमम डिनोट द मॅक्झिमम स्पीड ऑफ द व्हेकल. मग याच्यासाठी सिच्युएशन आली, आता या ठिकाणी मॅक्झिमम स्पीड घेऊ आपण. मग आता मॅक्झिमम स्पीड ज्यावेळेस आपण कन्सिडर करू त्यावेळेस ना एफ एस इज इक्वल टू म्यू एस मल्टिप्लाय बाय एन, एफ एस इज इक्वल टू म्यू एस मल्टिप्लाय बाय एन. मग आता त्या व्हॅल्यू तिथे जर का ठेवल्या आपण व्ही मॅक्झिमम, तर काल रिलेशन बघा, व्ही मॅक्झिमम स्क्वेअर डिवायडेड बाय आर जी इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस म्यू एस इंटू एन कॉस थिटा डिवायडेड बाय एन कॉस थिटा मायनस म्यू एस इंटू एन साइन थिटा. तर एन इथं वरती न्यूमरेटर मध्ये पण आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण आहे, तर एन ही जी टर्म आहे ती आपण कॅन्सल करू. मग का मिळेल, साइन थिटा प्लस म्यू एस इंटू कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा मायनस म्यू एस इंटू साइन थिटा. आता हे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे मगाच्या सारखं, त्याला आपण कॉस थिटाने डिवाइड करू. मग डिवाइड केल्यानंतर काय होईल, साइन थिटा बाय कॉस थिटा म्हणजे टॅन थिटा, इथं कॉस थिटा कॅन्सल होईल म्हणजे प्लस म्यू एस, आणि डिनॉमिनेटर मध्ये कॉस थिटा कॅन्सल होईल 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा, हे रिलेशन मिळालं. आता आर जी राईट हँड साइडला शिफ्ट करा, मग बी मॅक्झिमम स्क्वेअर मिळेल पहिल्यांदा, मग दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेऊ आपण. मग काय होईल, व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू स्क्वेअर रूट का मिळालं आर जी, आणि ब्रॅकेटमध्ये टॅन थिटा प्लस म्यू एस डिवायडेड बाय 1 मायनस म्यू एस इंटू टॅन थिटा, हे इक्वेशन 5 मिळालं आपल्याला. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम स्पीड ऑन द बँक रोड. ही मॅक्झिमम स्पीडची जी आहे ती कंडिशन झाली. आता फॉर द हॉरिझॉन्टल कर्व रोड, समजा हॉरिझॉन्टल कर्व रोड असेल तर थिटाची व्हॅल्यू आपण किती घेणार आहे, 0. थिटा इज इक्वल टू 0. तर थिटा इज इक्वल टू 0 घेतलं ना तर त्या टॅन थिटा इज इक्वल टू 0, म्हणजे ही टर्म जी आहे ती 0 होईल, न्यूमरेटर मध्ये फक्त म्यू एस उरेल, आणि डिनॉमिनेटर मध्ये ही टर्म 0 झाल्यामुळे डिनॉमिनेटर मध्ये फक्त 1 उरेल. म्हणजे याला जर का आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला व्ही मॅक्झिममचे इक्वेशन मिळेल स्क्वेअर रूट म्यू आर जी, या पद्धतीने. आता ती हाईट किती आहे ते जर का आपल्याला बघायचं असेल, इलेव्हेशन हॉरिझॉन्टल लाईन आहे, इन्क्लाइन लाईन आहे, तर याची लांबी आहे एल, याची हाईट आहे एच, आणि हा अँगल थिटा आहे. तर समोरील बाजू डिवायडेड बाय कर्ण म्हणजे साइन कॉस टॅन जर आपण बघितलं तर याच्यापैकी आपल्याला साइन हे इक्वेशन लागेल, साइन ही टर्म लागेल. आता ठिकाणी बघता येईल, वेन रोड इज बँक इट्स आउटर एज इज ॲट हायर लेवल, आउटर एज जे हायर लेवलवर आहे, हायर लेवल दॅन द इनर एज ॲट टर्न. द हाईट थ्रू विच, बघा हाईट जितक्या उंचीनं तो वर गेलाय, द हाईट थ्रू विच, द हाईट थ्रू विच आउटर एज ऑफ द रोड इज रेज्ड, वरती गेलं
than its inner edge to the bank road is called elevation of the road. याला आपण काय म्हणणार आहे? elevation of the road. या पद्धतीने. यानंतर आता पुढे बघा, जे इक्वेशन आहे ते बघू आपण. लेट रोड विड्थ, त्या रोडची जी रुंदी आहे ती आहे एल. यानंतर त्याची हाईट आहे एच आणि थिटा जो आहे तो आहे अँगल. तर या तिघांमध्ये रिलेशन मिळतं बघा, साइन थिटा इज इक्वल टू एच डिवायडेड बाय एल. मग एल ही जर का टर्म आपण इकडे आणली तर एच इज इक्वल टू रिलेशन का मिळेल? एल साइन थिटा. एच इज इक्वल टू इक्वेशन मिळेल एल साइन थिटा, हे रिलेशन. तर या पद्धतीने हे जे खूप महत्वाचं डेरिव्हेशन आहे आता हे पूर्ण झालं. तर बाकीचा जो पार्ट आहे तो आपण नंतरच्या पिरियडला बघू. थँक्यू.